आयोजकांकडून सर्व खेळाडू कर्णधार यांनी जरा काळजीपूर्वक या सर्व नियमांचं पालन करायचं आहे। जी पण काही जे सामने आता सुरू होणार आहेत 5 षटक हे 25 मिनिटांमध्ये संपलेच पाहिजेत याची दक्षता कर्णधार यांनी घ्यायची आहे। इथे टाइमर सेट केलं जाणार आहे। जर का कुठल्याही प्रकारे वेळेत एक सत्र संपलं नाही, जी काही दंड जो काही नियम आयोजकांनी दिलेला आहे त्याचं इथे पूर्णपणे पालन केलं जाईल। त्याच्यानंतर कुठलाही वादविवाद होणार नाही याची दक्षता कर्णधारांनी घ्यायची आहे। यांच्या वतीनं आज इथे ही भव्य दिव्य अशी स्पर्धा माजी नगरसेवक माजी सभापती संदीपजी लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे संपन्न होताना आपण इथं पाहतात। पंकज फरडे जिथे कुठे असतील त्यांनी संदीप लकडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि सायलेक्स मित्रमंडळ यांचं सर्व खेळाडू क्रिकेट रसिक प्रेक्षक यांच्या वतीनं मी इथं आभार व्यक्त करतो की तुम्ही ही नामी संधी आम्हाला अनुभवण्याची इथे संधी दिली। या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक खेळाडूंना त्याकरता तुमचे खूप खूप आभार। अशा प्रकारची स्पर्धा त्याचं आयोजन करताना कोणत्या प्रकारच्या अडचणी मेहनत इथे करावी लागते याची जाण आम्हाला चांगल्या प्रकारे आहे आणि हे प्रकाश झोतातील भव्य दिव्य असे सामने मैदानाच्या 360 कोनांमध्ये इथे विद्युत रोषणाई केली आहे। आणि जतीन 11चे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल। सामन्यांना सुरुवात होत आहे। आयोजक पंच ऑपरेटर स्कोरर यांनी तयारीत राहायचं आहे। आता नियमांची जो कोणता संघ पायमल्ली करेल त्यांना जे काही दंड पंचांतर्फे आणि कमिटीतर्फे देण्यात येईल त्याचं सर्वांनी ना हरकत स्वीकार करावा लागेल। इथे रुमाला नाही आहे हिरोची कोणाला ऍक्टिवा गाडीची चावी सापडली असेल तर त्यांनी मंचावरती आणून द्यायची आहे ऍक्टिवा गाडीची चावी। सामन्याला सुरुवात करायची आहे। विद्युत झोतात खेळवले जाणारे सामने मैदानाच्या 360 कोनामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे आणि एक लाईट वरतून आकाशातून माझ्यातर्फे ढग बाजूला झाल्यानंतर आपल्याला त्याची व्यवस्था करण्यात येईल।
टायमर स्टार्ट. पंचांनी इशारा दिलेला आहे. बरोबर. आणि हा सुंदर आहे टोलला चेंडू. धाव घेण्याची शक्यता, परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका. दोनही संघ अतिशय मजबूत असे संघ. पहिल्या 2 षटक पॉवर प्लेचे. या 2 षटकांमध्ये धावा आपल्याला जमवायच्या आहेत. आणि मैदानामध्ये विशिष्ट प्रकारचे ड्रोन फिरत आहेत. आपण पाहू शकता हे ड्रोन प्रत्येक क्षण ते टिपणार आहेत. आपण याची नोंद घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा खणखणीत टोललेला चेंडू. वानखेड्यावरती हा फटका मारला असता तर मरीन ड्राईव्हला गेला असता, परंतु इथं केवळ एकच धाव मिळेल. गोलंदाज दीपक आणि फलंदाज बाबा. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. दीपकमय अशी कामगिरी करण्याची आवश्यकता असणार आहे. आणि हा अवांतर धाव. पंचांकडून वाईडचा इशारा. अवांतर धावाची भर. धाव संख्या झालेली आहे 2, 3. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. जोरदार अपील. भगवत पंचांनी ते अपील सपशेल फेटाळलेलं आहे. सुंदर असा षटक. दीपक. पुन्हा एकदा अवांतर धाव. पंचांकडून वाईडचा इशारा. दिवाळीला अजून टाइम आहे, परंतु दीपक यांच्याकडून आत्ताच बोनस दिला जात आहे जतीन 11 संघाला वाईडच्या रूपात. पुन्हा एकदा खणखणीत गगनचुंबी फटका, परंतु केवळ 2च धावा. या सामन्यामध्ये ड्रिंक ब्रेक्स नसेल. उत्कृष्ट असा फटका 2च धावांच्या करता. अतिशय सुरेख अशा फलंदाजीचा नजराणा इथे सादर करताना फलंदाज बाबू. आणि पुन्हा एकदा अवांतर धावाचा बोनस दीपक यांच्याकडून. दीपक स्वतःच्या दीपक मधलं तेल काढताना आणि धावा झालेल्या आहेत 6. आणि पुन्हा एकदा सुंदर असा तेज असा चेंडू. काहीसा समजलेला नाही फलंदाजाला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे. रन किती आहेत? धाव संख्या झाली आहे 6. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6. स्कोरर तीन वाईड आलेत. पंच पंच 3 आहे. पंच वाईड 3 गेलं. 3 वाईड. काही तांत्रिक अडचणीमुळे एक धाव दाखवता आली नाही स्क्रीनवरती. धाव संख्या झाली आहे 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर जतीन 11 संघाची धाव संख्या 7. गोलंदाज शैलेश. आणि हा झेलबाद अतिशय सुरेख अशी शैलेश यांच्याकडून अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. आणि सूर्या पॅव्हलियन मध्ये बाद. अतिशय नाविन्यपूर्ण ही स्पर्धा अंबरनाथ मध्ये प्रथमतच इथे संपन्न होताना सायलेक्स मित्रमंडळ
तसेच संदीप लडकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा इथे संपन्न होताना फलंदाज सूर्या पॅव्हलियन मध्ये जाताना पुढील फलंदाज उदय. उदय आपल्या संघासाठी धावांचा उदय करावा लागेल आपल्याला. केवळ 7 धावा आतापर्यंत या सामन्यामध्ये आपल्या संघाच्या झालेल्या आहेत. SBIचं किचेन असलेले ऍक्टिवा गाडीची चावी कोणाला सापडल्यास त्यांनी मंचकावरती आणून द्यायची आहे. आणि हा सुंदर चेंडू हवेत भिरकवलेला फटका बघूया झेलबाद होतो का, परंतु ड्रोन मध्ये आल्यामुळे फलंदाजाला निश्चित जमल्याने धावा होण्याची शक्यता. पुन्हा एकदा जीवनदान आणि उदय यांचा अस्त होता होता राहिलेला आहे. दोनदा त्यांना जीवनदान मिळालं आहे उदय यांना. कदाचित हे ड्रोन जे आकाशामध्ये फिरतायत त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकाला काही त्रास झालेला आहे. 2 धावा. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 9. गोलंदाज शैलेश. सामना करतील उदय. आणि हा खणखणीत टोललेला चेंडू कव्हर मध्ये मारलेला फटका बघू द्या. 4 धावा, परंतु हा चेंडू सीमारेषे पार. वय वर्ष 40चा खेळाडू. क्रिकेट बरोबर आपल्याला डोंबारीचे खेळ पण इथं पाहायला मिळतील. याची तुमचं पूर्णपणे इथं मनोरंजन केलं जाईल. इथं मनोरंजन होत राहील. या क्रिकेटच्या खेळातून त्याच्या माध्यमातून इथं संपूर्णपणे मनोरंजन आपलं होत राहील. मी समालोचक सतीश सोनवणे आपलं सर्वांचं इथं मनोरंजन योग्य प्रकारे कसं होईल त्याची दक्षता घेईल. मी अनंत वाघ यांचे विशेषतः आभार मानतो की त्यांनी मला जी संधी दिली इथं या सामन्याचं समालोचन करण्याची. संदीपजी लकडे यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि ह्या 2 धावा इथे उदय यांनी जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि धावसंख्या झालेली आहे 15. सामन्याचं दुसरं षटक इथे संपन्न होताना आपण पाहत आहात. सायलेक्स चषक 2024 सलग 6 दिवस हे सामने इथे संपन्न होणार आहेत. आपल्याला विविध प्रकारच्या फटक्यांची आतिषबाजी, धावांची आतिषबाजी इथे पाहायला मिळणार आहे. लयबद्ध गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चित्यांसारखी झेप घेत अडवलेले चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू. आणि हे षटक 1 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या अजूनही 1 गडी बाद 15. आतापर्यंतचा अतिशय सुंदर असा हा सामना. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकावलेला फटका झेलबाद होण्याची शक्यता, परंतु सेफ लँडिंग. केवळ 1च धाव फलंदाजाला मिळेल. उदय मनाशी खुणगाठ बांधूनच आलेत की चेंडू कशाही प्रकारे हवेत भिरकवायचा, धावा येणं महत्वाचं आहे आणि त्या धावा जमा करायच्यात. आणि आतापर्यंत उदय यांनी जवळजवळ 9 धावा त्यांनी इथं वसूल केलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये उदय यांनी 9 धावा वसूल केलेल्या आहेत. यापुढील षटक घेऊन येत आहेत दीपक. बघूयात दीपक कशा प्रकारे दीपक लावतात आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा कडक असा टोलवलेला चेंडू, परंतु केवळ 1च धाव. आणि जतीन 11चे इतर खेळाडू सीमारेषेन बाहेरून आपल्या फलंदाजाला स्फुरण देताना, त्यांना उर्मी देताना, त्यांना इथून त्यांची बॅटरी चार्जिंग करताना. कोणत्याही प्रकारे हा सामना सलग दुसरा सामना त्यांना इथे जिंकायचा आहे आणि सर्वोच्च स्थानी त्यांना स्थानापन्न व्हायचं आहे. दीपक. आणि पुन्हा एकदा खणखणीत असा टोललेला चेंडू, परंतु उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बाबू यांनी खणखणीत असा डावा कानाच्या खाली आवाज काढलेला हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक यांनी अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण करून इथं संघासाठी आपल्या 2 धावा वाचवलेल्या आहेत. आणि धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 19. 19 की 19.
अजय 11 आणि जोरदार अपील आणि पंचांनी हा पायचीत घोषित केलेला आहे आणि बाबू यांचं काम इथे तमाम झालेलं आहे आणि बाबू पॅव्हलियन मध्ये परतताना धावांच्या बदल्यात 2 गडी बाद इथे जतीन 11 संघाच्या इथं स्क्रीनवरती आपण पाहू शकतात. हॅलो, ही भव्य दिव्य अशी स्पर्धा सलग 6 दिवस इथे संपन्न होणार आहे. उद्यापासून सलग 2 दिवस अंबरनाथ पोलचे सामने इथे खेळवण्यात येतील. त्यानंतर 40+ अंबरनाथ तालुक्याच्या बाहेरचे संघ आणि त्याच्यानंतरचे उरलेले दिवस अंबरनाथ व्यतिरिक्त ऑल इंडिया येथील संघ या स्पर्धेसाठी इथे सामने होतील. या संपूर्ण सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. उद्यापासून सलग 2 दिवस अंबरनाथ पोलचे सामने इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तदनंतर आणि इथे अजय 11चे नामांकित फलंदाज ललितजी इथे आलेले आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत. दीपक आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. आतापर्यंत केवळ 1 2 3 4 5 धावा आणि 1 गडी बाद करत दीपक यांनी त्यांच्या संघासाठी दीपक तेवत ठेवलेला आहे. त्यांची पंथी जळत आहे. धावसंख्या केवळ 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अतिशय नगण्य 21. कमीत कमी 50 धावांचं आव्हान ठेवावं लागणार आहे प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला जर का जिंकायचं असेल. आणि अंबरनाथचे नामांकित ज्येष्ठ खेळाडू रिजवानजी भाई यांनी मंचकावरती यायचं आहे. संदीपजी लकडे यांच्यातर्फे तुम्हाला विनंती आहे की आपण कृपया करून मंचकावरती यायचं आहे. रिजवान भाई माजी खेळाडू आहेत, ज्येष्ठ खेळाडू आहेत, अंबरनाथचे नामांकित खेळाडू आहेत. रिजवानजी भाईने यायचं आणि हा खणखणीत असा टोलल चेंडू आणि हा धावबाद पंच आणि हा उत्कृष्ट असा फलत्रूमध्ये बाद झालेला खेळाडू आणि उदय यांचा इथे अस्त झालेला आहे. धावबाद झालेले आहेत. मैदानावरती खेळत असताना काही वेळेला असे काही निर्णय घ्यावे लागतात. अतिशय चातुर्यपूर्ण असा खेळ करावा लागतो आणि त्याच्यामध्ये उदय हे नापास झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा विकेट गमावलेला आहे. रिजवानजी भाई जर का आले असतील कृपया त्यांनी मंचकावरती यायचं आहे. रिजवान भाई, आयोजकांकडून तुम्हाला विनंती आहे.
आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि हा झेलबाद पंच घारीची नजर गरुडाची कुठलाही निर्णय विवादित होणार नाही याची दक्षता घेताना दोनही पंच गरुडाची नजर असणार आहे. अतिशय चाणाक्ष अशी नजर ठेवावी लागणार आहे या प्रत्येक सामन्यावरती. पंचांचं करावं तेवढं कौतुक कमी असतं. सलग कितीतरी तास उभं राहून प्रत्येक सामन्यावरती नियंत्रण ठेवायचं असतं. प्रत्येक चेंडूवरती त्यांचं लक्ष ठेवायचं असतं. पंचांची भूमिका बंटी अतिशय घातक अशी गोलंदाजी करताना आणि पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या 22. 4 गडी बाद 22. किती आणि सुंदर असा चेंडू बंटी यांच्यातर्फे. पंच 1 रन बॅट. आणि हे अवांतर धाव वाईटच्या रूपामध्ये बोनस धाव आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे 24. बंटी अतिशय घातक अशी गोलंदाजी करताना इथे आणि पुन्हा एकदा अवांतर धाव बोनसच्या रूपामध्ये पुन्हा एक धाव. धावसंख्या झाली आहे 25 आणि निर्णायक अशा ह्या धावा धावसंख्येत भर घालताना बंटी आणि रिवर्सचा मारलेला फटका. धावबाद होण्याची शक्यता परंतु सेफ लँडिंग. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली आहे 26. अतिशय सुरेख असा खेळाचा नजराणा इथे आपल्याला पाहायला मिळताना बंटी यांच्याकडून. तब्बल 2 धावा अवंतर बंटी यांनी दिलेल्या आहेत आपल्या या षटकामध्ये. 5 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. फलंदाज विजय आणि मोनू. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजीचा नजराणा इथे सादर करताना बंटी केवळ 1 धाव देत आपलं हे यशस्वी षटक बंटी यांनी पूर्ण केलंय. बंटी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 6 धावा देत 2 गडी बाद इथे केलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 27. 4 गडी बाद. 4 षटक झालेले आहेत. सामन्याचं शेवटचं षटक आणि केवळ 5 मिनिटं शिल्लक आहे. कर्णधार गोलंदाज आपण लक्ष द्यायचं आहे. 5 मिनिटात हे षटक संपवायचं आहे. सुंदर चेंडू. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असं यष्टी रक्षण आणि हा साजिद यांचा उत्कृष्ट असा चेंडू काहीसा समजलेला नाही मोनू यांना. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नजराणा इथे सादर करताना साजिद भाई.
आणि हा हवेत भिरकावलेला फटका बघूया सीमारेषे पार जातो काय आणि गेला आणि 4 धावा. संगीत क्षेत्रामधलं नावाजलेलं नाव आणि पुन्हा एकदा हवेत भिरकावलेला चेंडू सीमारेषे पार 2 धावांकरता अटवलेला चेंडू 2 परंतु अतिशय आवश्यक अशा या 2 धावा मोनू यांच्या फलंदाजीतून अतिशय सुरेख अशा फलंदाजीचा नजराना धावसंख्या झाली आहे 33. 4 गडी बाद आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 3 चेंडूवरती 6 धावा आल्या आहेत. साजिद वाजिद संगीत क्षेत्रातील नावाजलेलं नाव. साजिद त्यांच्या म्युझिकने अनेकांना थिरकायला लावतात परंतु या साजिदला मोनू नाचवताना दिसत आहे आणि खणखणीत आणि आसीमारेषे पार पहिला षटकार मोनू यांच्या फलंदाजीतून. सरळ मारलेला पहिला षटकार आणि पुन्हा एकदा खणखणीत हटवलेला चेंडू परंतु शैलेश आणि हा धावा होण्याची शक्यता आणि हा अतिशय महत्वाच्या 2 धावा. अतिशय सुरेख खेळ मोनू यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळताना आपल्याला अतिशय नजाकत भरे फटके हे दोन्ही फटके आपण रिप्ले मध्ये पाहू शकतात. हा षटकार पुन्हा एकदा समोर स्क्रीन लावली आहे त्या स्क्रीनवरती बघू शकतात आणि धावसंख्या अवंतर धाव नाही रन घेतलं सिंगल आणि धावसंख्या झाली आहे 42. यंगस्टर संघाला जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 43 धावांची आवश्यकता असणार आहे आणि मोनू आणि विजय यांनी उत्कृष्ट अशा फलंदाजीचा नजराना इथे सादर केलेला आहे. जरा मोनून विजय करता जरा जोरदार टाळ्या. अतिशय उत्तुंग असा षटकार इथं आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि याचबरोबर जतीन 11 42 धावा करून त्यांचे दोन्ही खेळाडू पॅव्हलियनमध्ये परत येताना 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42. यंगस्टर संघाला जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 43 धावांची आवश्यकता.
आणि सामन्याला सुरुवात. सुंदर चेंडू, उत्कृष्ट टोलेल चेंडू, परंतु हवेत बघूया झेलबाद होतो का. आणि हा झेलबाद, आणि अतिशय लिलया हा झेललेला चेंडू, अतिशय सुंदर असा झेल. तो वरती मी जो काही लाईट लावलेला आहे सेंटरला, त्या लाईटच्या उजेडामुळे क्षेत्ररक्षकाला चेंडू व्यवस्थित दिसला आणि त्याने हा झेल घेतलेला आहे. आणि यंगस्टारचा पहिला फलंदाज बदकच्या रूपामध्ये परत जाताना, आणि गोलंदाज विजय बोथा. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती चौथा मोठा करताना यंगस्टारच्या खेळाडूंचा अति टाकायला, तर 150 वरती त्यांचा प्रति तास चेंडू संपतो. आणि जिंकण्याकरता 43 धावांची आवश्यकता असताना अतिशय महत्वाचा गडी यंगस्टारचा पॅव्हलियन मध्ये परत. आणि पुढील फलंदाज आहेत मोहम्मद भाई. पुढील फलंदाज मोहम्मद. बघूयात विजय यांच्या गोलंदाजीचा समाचार घेतात काय. परंतु विजय अतिशय निपुण असा गोलंदाज. प्रत्येक चेंडू कुठल्या टप्प्यावर टाकल्यानंतर कुठल्या खेळाडूकडे जाईल याची पूर्णपणे दक्षता घेताना. आणि ही अवांतर धाव वाईडच्या रूपामध्ये. आणि यंगस्टर संघाचं खातं खोललेलं आहे. विजय यांनी त्यांना मदत केलेली आहे खातं खोलण्यामध्ये. आणि सुंदर अशा गोलंदाजीचा नजराना इथे सादर करताना विजय बोथा. आणि सायली एक्स11 सुंदर असा टोलेजो. पुन्हा एकदा झेलबाद होण्याची शक्यता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू सीमारेषे पार गेला असता, परंतु अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण उदय यांच्याद्वारे. उदयच आहेत ना क्षेत्ररक्षक, उदयच आहेत ना उदय. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्या संघाकरता उदय यांच्याद्वारे. जर का हा अशक्य असा हा झेल जर का घेतला असता तर आज त्यांचा 375वा झेल ठरला असता उदय यांचा. विजय अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना. आणि हा खणखणीत असा टोललेला चेंडू, आणि पुन्हा एकदा केवळ एकाच धावावरती समाधान मानावं लागेल यंगस्टरच्या फलंदाजांना. आणि धावसंख्या इथे झालेली आहे 3. धावसंख्या 3. 4 बोल. आणि उत्कृष्ट असा चेंडू, आणि हा सर्कस पाहायला मिळते आपल्याला इथे. अतिशय विनोदी धाव. मोहम्मद इथे बाद झालेले आहेत.
अजूनही षटकाचा एक चेंडू शिल्लक. अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नजराना विजय बोथा यांच्याकडून आपल्या संघासाठी इथे सादर करताना. स्कोर झालेला 4, धावसंख्या 4. आणि इथे DRS घेतलेला आहे, स्क्रीनवर बघू शकतात आपण. आणि ग्रीन सिग्नल, नॉट आउट. आणि एक रिव्ह्यू गमावलेला आहे. जतीन 11 संघाने आपला अतिशय वेगवान गोलंदाजी करतात विजय अतिशय लांबून पळत जाऊन आणि सुंदर चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि एसटीच्या मागे एसटी रक्षक तितकंच तरमयतेने आपल्या संघ सहकार्याला साथ सोबत करताना. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 4, 2 गडी बाद. आता जिंकण्याकरता 4 षटकांमध्ये 39 धावांची आवश्यकता यंगस्टर क्रिकेट संघाला जिंकण्याकरता. प्रतिषटक 10 धावांची आवश्यकता राहणार आहे यंगस्टर क्रिकेट संघाला. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा जमवणं आता अत्यंत आवश्यक, तरच हे ते आव्हान पार करू शकतील. अन्यथा जतीन 11चा हा सलग दुसरा विजय ठरेल विजय बोथा यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती. पुढील गोलंदाज योगेश यांनी देखील गत सामन्यामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती. आणि सुंदर असा चेंडू, अतिशय वेगवान असा चेंडू. प्रतिषटक 10 धावांची आवश्यकता असणार आहे यंगस्टर क्रिकेट क्लबला जिंकण्याकरता. हे 4 षटक 20 मिनिटांमध्ये संपवले जातील याची दक्षता घ्यायची कर्णधारांनी. पुन्हा एकदा ते चेंडू, हवेत भिरकावलेला चेंडू, परंतु केवळ एकच धाव मिळेल. बघूया धावबाद होण्याची शक्यता. आणि सेफ लँडिंग. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, 2 धावा आपल्या संघाकरता. वासू आणि पुन्हा एकदा खणखणीत असा टोललेला चेंडू. जर का प्रयत्न केला असता तर कदाचित हा झेलबाद झाला असता, परंतु या वयात चित्यासारखी झेप घेणं शक्य नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना इथे यंगस्टरचे खेळाडू. आणि पुन्हा एकदा उंच हवेत टोलवलेला चेंडू, हा झेलबाद होण्याची शक्यता आणि हा बाद. अतिशय उत्कृष्ट असा झेल. आणि इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करताना धारार्थी पडले आहेत शैलेश. आपल्या संघासाठी काय विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही त्यांना, आणि ते शैलेश पॅव्हलियनमध्ये परत. आणि पुढील फलंदाज अमित.
धावांची आवश्यकता यंगस्टर क्रिकेट क्लबला जिंकण्याकरता हा सामना जर का त्यांना जिंकायचा आहे तर 20 चेंडूमध्ये 36 धावा कुटाव्या लागतील आणि थोडीशी लय बिघडली गोलंदाज योगेश यांची पडद्याच्या मागे जे लहान मुलं आहेत त्यांनी तो पडदा सोडायचा आहे कोणी पडदा पकडला असेल तर थँक्यू आणि सुंदर असा वेगवान असा चेंडू अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नजराना सादर करताना योगेश इथे आपल्या संघाकरता अक्षरशः जखडून ठेवलेला आहे यंगस्टरच्या फलंदाजाला योगेश यांनी प्रत्येक चेंडू 125 किलोमीटर प्रति तास टाकताना इथे आणि पुन्हा एकदा सुंदर असा यॉर्कर चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी खूप सुंदर षटक योगेश यांच्या मार्फत आपल्या संघाकरता केवळ 3 धावा देत 1 गडी बाद केला आहे योगेश यांनी अतिशय उत्कृष्ट षटक धावसंख्या 3 गडी बाद 7 आता 18 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता उदय बघूयात वासूचा आस्त करतात का आणि हे अवांतर धाव बोनसच्या रूपामध्ये यंगस्टर संघाला परंतु केवळ या धावांनी त्यांचं समाधान होणार नाही आहे जर का सामना जिंकवायचा आहे आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू उदय यांच्याद्वारे सुंदर पुनरागमन पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर अक्षरशः जखडून ठेवलेला आहे यंगस्टरच्या खेळाडूंना काहीसा नीटसा उमजत नाही आहे जतीन 11 संघाच्या गोलंदाजांची टप्पा त्यांना समजत नाही आहे आणि उंच असा भिरकवलेला चेंडू आणि उत्कृष्ट असा झेल डीजे हॅलो आणि आता पुन्हा एकदा सामन्यावरती लक्ष केंद्रित सायलेक्स क्रिकेट क्लब तसेच सायलेक्स मित्रमंडळ यांच्या मार्फत ही भव्य दिव्य अशी स्पर्धा इथं सलग 6 दिवस पार पडणार आहे
ए थोडा बेस दे, बेस दे. हॅलो. आणि धावा झालेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 12. कर ना. आणि सायलेक्स मित्रमंडळ यांच्याद्वारे आयोजित सायलेक्स चषक 2024 या स्पर्धेकरता आपल्याला आज अतिशय सन्माननीय असे पाहुणे आपल्याला या स्पर्धेकरता लाभलेले आहेत. ते पाहुणे आहेत सिनियर क्रिकेट असोसिएशनचे रिजवान भाई, तसेच हमीद भाई आणि YCA अंडर-25 चे प्रेसिडेंट शब्बीर भाई. या तिघांचंही मी सायलेक्स क्रिकेट क्लब तसेच सायलेक्स मित्रमंडळ यांच्या वतीनं या तीनही मान्यवरांचा इथं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण आपला अमूल्य वेळ इथे आम्हाला देऊन आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आपली उपस्थिती इथं दाखवलीत. आणि आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे रिजवान भाई, हमीद भाई आणि शब्बीर भाई यांचं इथं विशेष असं कौतुक करावं लागेल की अंबरनाथमध्ये की कोणताही खेळ जिवंत ठेवण्यासाठी तो खेळ सातत्याने खेळावा लागतो. त्याच्या स्पर्धा, त्याचं नियोजन, त्याचं आयोजन वारंवार करावं लागतं. आणि या सर्वाकरता रिजवान भाई, हमीद भाई आणि शब्बीर भाई यांनी विशेष असे मेहनत आणि विशेष असे प्रयत्न केले. त्याकरता त्यांचं एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. एकूण 24 टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये खेळतात. त्यांचं मी सायलेक्स मित्रमंडळ तसेच सायलेक्स 11 क्रिकेट क्लब यांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद रिजवान भाई, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप स्वागत. सुंदर चेंडू. आणि हे जे सामने सलग 6 दिवस प्रकाश झोतात खेळवले जाणार आहे, त्या सर्व विद्युत रोषणाची व्यवस्था देखील रिजवान भाई यांनी केली आहे. त्याकरता देखील त्यांचे सायलेक्स मित्रमंडळातर्फे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद भाई. तुम्ही असेच प्रयत्न आणि असंच मार्गदर्शन क्रिकेट खेळासाठी करत राहावे या तुम्हाला सदिच्छा आणि तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि धावसंख्या इथे झालेली आहे 14. 4 गडी बाद. आता जिंकण्याकरता नऊ चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असणार आहे यंगस्टर क्रिकेट क्लबला जिंकण्याकरता. हे सामने जरी 40+ वयाच्या खेळाडूंचे असले परंतु ही उर्मी फक्त यंग लोकांमध्येच असते. मन कधी म्हातारा होत नाही, मन नेहमी तरुण राहतं. आणि अशा प्रकारचे खेळ करण्याकरता मनाला नेहमी ताजंतवानं ठेवावं लागतं. आणि तेव्हाच अशा प्रकारची उर्मी उत्पन्न होत असते आणि अशा प्रकारचे खेळ इथं संपन्न होत असतात. आणि लेग बाईच्या रूपात ही इथे एक धाव भेटलेली आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सायलेक्स मित्रमंडळातर्फे मी खूप खूप स्वागत करतो. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, परंतु केवळ एक धावेकरता प्रकाश भाई यांच्याकडे. अतिशय चपळ असे खेळाडू प्रकाश काका, या वयात देखील अतिशय ताजेतवाने आणि तरुणाईला लाजवेल अशा प्रकारचा खेळ इथं आपण दाखवत आहात. सर्व तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची आहे. त्यांच्यासारखं जर खेळत राहाल तरच त्यांच्या वयापर्यंत टिकाल. आणि आता 6 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. सलग 6 चेंडूवरती 6 षटकार मारावे लागतील फलंदाजाला. आणि पुढील फलंदाज आहेत साजिद भाई. 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची किमया करावी लागणार आहे. 6 षटकार मारण्याची किमया करावी लागेल. जर का हे 6 षटकार मारले तर कदाचित पारितोषिकांचा वर्षाव त्या फलंदाजावरती होईल. 6 चेंडूत 27 धावा. अतिशय अवघड असं आव्हान असणार आहे फलंदाजावरती. तितकाच दबाव गोलंदाजावरती देखील असणार आहे. जर का पहिल्या चेंडूवरती चुकून षटकार आला तर गोलंदाजावरती दबाव उत्पन्न होऊ शकतो.
विशाल आणि हा हवेत भिरकावलेला चेंडू, परंतु प्रयत्न तोकडे पडले फलंदाजाचे. दोन्ही संघाने तत्पर राहायचं आहे, तयार राहायचं आहे पुढील सामन्यासाठी. आपल्याकडे वेळ कमी आहे, अजूनही 7 सामने खेळवायचे आहेत. विशाल धावसंख्येवर ते अडवून ठेवलेला आहे जतीन इलेव्हनच्या संघाने. जतीन इलेव्हनचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट असा खेळ इथे होताना आपण बघतोय. सलग दुसरा सामन्यामध्ये सुरेख अशी अविश्वसनीय अशी कामगिरी करताना 40 वर्षाच्या पेक्षा मोठे खेळाडू करताना आणि जोरदार अपील आणि हा बाद. नाही, 3 षटकांची केवळ आपल्याला पूर्तता करायची आहे. सुंदर असा चेंडू, केवळ आता विजयाची औपचारिकता बाकी आहे. हे 2 चेंडू जवळजवळ विजय निश्चित झालेला आहे. जतीन इलेव्हनचा सलग दुसरा विजय ठरला आहे त्यांचा हा. हे 2 चेंडू औपचारिकता म्हणून आपल्याला पार पाडायचे आहेत. यापुढील सामना सायलेक्स 11 विरुद्ध जतीन 11 यांच्या विरुद्ध अजय इलेव्हन यांच्या दरम्यान होईल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सायलेक्स 11 संघाने काय आणि चेंडू सीमारेषे पार गेलेला केवळ 2 धावा मिळतील. अजय इलेव्हनच्या संघांनी तयार राहायचे फलंदाजीसाठी. सायलेक्स 11 संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मी सायलेक्स मित्रमंडळातर्फे पुन्हा एकदा आणि हा उंच टोललेला चेंडू शेवटच्या चेंडूवरती झेलबाद झालेले आहेत आणि हा सामना एकतर्फी जतीन 11 संघाने जिंकलेला आहे. जतीन 11 संघासाठी जोरदार टाळ्या. खूप उत्कृष्ट असा खेळ केला आहे. टाळ्यांची कमी पडू देऊ नका. टाळ्या फुकट वाजवायच्या असतात, त्याचे पैसे लागत नाहीत.